नमस्कार. टेट परीक्षेच्या तयारीमध्ये व्याकरण हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण व्याकरण म्हणजे अनेकांना अवघड वाटतं. खरं तर त्यातली काही साधनं एकदा समजली की सगळं सोपं होऊन जातं. आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या साधनाबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे सर्वनाम. चला, हे इतक्या सोप्या पद्धतीने शिकूया की ते कायम लक्षात राहील. चला थेट एका उदाहरणानेच सुरुवात करूया. इथे समोर 2 वाक्य दिसतायत, बरोबर? पहिलं वाक्य बघा. संचिता एक चांगली मुलगी आहे. संचिता शाळेत खूप हुशार आहे. कसं वाटतंय वाचताना? थोडंसं अडखळल्यासारखं, नाही का? संचिता, संचिता. आता दुसरं वाक्य बघा. संचिता एक चांगली मुलगी आहे. ती शाळेत खूप हुशार आहे. अरे वाह! हे किती सहज आणि रवाण वाटतंय. संचिताच्या जागी फक्त एक शब्द आला, ती, आणि वाक्याचा नूरच पालटला. हीच तर आहे सर्वनामांची कमाल. तर मग सर्वनाम म्हणजे काय? याची व्याख्या अगदी सोपी आहे. बघा, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी जो शब्द आपण वापरतो तोच असतो सर्वनाम. एकदम सोपं. इंग्रजीतले आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे तर आपण रोजच वापरतो. हा एक सोप्पा नियम आहे, तो फक्त लक्षात ठेवा. यावरच पुढची सगळी इमारत उभी राहणार आहे. ठीक आहे, तर आजच्या आपल्या प्रवासाचा नकाशा कसा असेल ते पाहूया. आपण अगदी मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करू. पुरुषवाचक आणि दर्शक सर्वनाम. मग पुढे जाऊन वाक्य जोडणारे आणि प्रश्न विचारणारे शब्द बघू. त्यानंतर गटाबद्दल बोलणारे सर्वनाम समजून घेऊ. आणि मग येईल आपला मास्टर क्लास आत्मवाचक आणि परिणामकारी सर्वनामांमधला फरक, जो परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि शेवटी एक छोटंसं टीटीट मिशन. चला तर मग आपल्या ग्रामरच्या टूलबॉक्समधली पहिली 2 आणि सगळ्यात महत्त्वाची साधनं बाहेर काढूया. ही आहेत पुरुषवाचक आणि दर्शक सर्वनाम. खरं सांगायचं तर हे शब्द आपण दिवसभरात शेकडो वेळा वापरतो. अनेकदा आपल्याला कळतही नाही. आता समोर जो तक्ता दिसतोय ना, त्याकडे जरा लक्ष द्या. हा तक्ता म्हणजे पुरुषवाचक सर्वनामांचं सगळं रहस्य आहे. सुरुवातीला थोडा किचकट वाटेल, पण आपण तो सोपा करूया. यात 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे पुरुष. म्हणजे काय? तर प्रथम पुरुष म्हणजे जो बोलतोय, जसं की मी किंवा आम्ही. द्वितीय पुरुष म्हणजे ज्याच्याशी बोलतोय, म्हणजे तू किंवा तुम्ही. आणि तृतीय पुरुष म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, म्हणजे तो, ती, ते. सोपं आहे ना? आता दुसरी गोष्ट आहे विभक्ती. म्हणजे वाक्यात ते सर्वनाम काय काम करतंय. जर ते काम करणारा म्हणजेच कर्ता असेल तर त्याला सब्जेक्टिव्ह केस म्हणायचं. जर त्यावर क्रिया घडत असेल म्हणजे ते कर्म असेल तर ऑब्जेक्टिव्ह केस. आणि जर ते मालकी हक्क दाखवत असेल तर पॉझेसिव्ह केस. हा तक्ता एकदा डोक्यात बसला ना की टेट परीक्षेतील बरेच प्रश्न सोपे होऊन जातात. बरं, आता पुढचा प्रकार तर खूपच सोपा आहे. दर्शक सर्वनाम. यांचं काम काय? सरळ सरळ बोट दाखवणं. जवळ एखादी गोष्ट असेल तर आपण म्हणतो दिस. जवळ अनेक गोष्टी असतील तर दीज. आता तीच गोष्ट जर दूर असेल तर आपण म्हणतो दॅट. आणि दूर अनेक गोष्टी असतील तर बरोबर दोज. झालं. इतकंच आहे हे. सोपं आहे की नाही? चला, आपलं बेसिक ट्रेनिंग पूर्ण झालंय. आता थोडं पुढे जाऊया. आता आपण अशी साधनं बघणार आहोत जी वाक्य जोडायला आणि प्रश्न विचारायला मदत करतात. हां, पुढचा प्रकार आहे संबंधी सर्वनाम म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन्स. यांचं काम नावाप्रमाणेच आहे, संबंध जोडणं. हे शब्द म्हणजे 2 वाक्यांना जोडणारे पूल आहेत. हू, हुम, विच, दॅट. हे शब्द 2 छोट्या वाक्यांना एकत्र आणून एक मोठं अर्थपूर्ण वाक्य तयार करतात. चला, आता जे शिकलो ते वापरून बघूया. समोर एक वाक्य आहे. आय वॉन्ट टू मीट माय ब्रदर हू इज स्टँडिंग इन द गार्डन. या रिकाम्या जागी काय बसेल? थोडा विचार करा. सापडलं उत्तर? अगदी बरोबर. इथे येईल हू. का? कारण हू हा शब्द ब्रदर या व्यक्तीबद्दल अधिक माहिती सांगतोय, त्यांच्यात संबंध जोडतोय. पुढचा प्रकार तर सगळ्यात सोपा, प्रश्नार्थक सर्वनाम. यांचं काम एकाच शब्दात सांगायचं तर प्रश्न विचारणं. व्हॉट, वेन, वेअर, हू, हुम ही सगळी आपली प्रश्नांची फौज आहे. हे शब्द दिसले की समजायचं काहीतरी विचारलं जातंय. यांची यादी लक्षात ठेवायलाही खूप सोपी आहे. आतापर्यंत आपण एका विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलत होतो. पण समजा आपल्याला कोणा एकाबद्दल नाही तर एका गटाबद्दल किंवा सर्वसाधारणपणे बोलायचं असेल तर त्यासाठी आहेत ही खास साधनं. यातला पहिला प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम, इनडेफिनेट प्रोनाउन्स. नावावरूनच कळतंय हे निश्चित नाहीयेत. म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतोय हे नक्की माहीत नसतं. उदाहरणार्थ,
सम आर स्टडिंग रेग्युलरली. आता हे सम म्हणजे काही जण कोण आहेत? राम आहे की श्याम? माहीत नाही, म्हणूनच हे अनिश्चित. ऑल, एनीबडी, नथिंग, फ्यू हे सगळे याच प्रकारात लिहितात. आणि दुसरा प्रकार आहे विभाजक सर्वनाम, डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाउन्स. यांचं काम थोडं वेगळं आहे. हे संपूर्ण गटाकडे एकत्र न बघता गटातल्या प्रत्येकाकडे एक एक करून बघतात. उदाहरणार्थ, ईच बॉय गेट्स अ पेन. याचा अर्थ काय की तिथे असलेल्या प्रत्येक मुलाला पेन मिळतो. एका वेळी एकावर लक्ष केंद्रित केलं जातं. ईच, ईदर, नीदर, एव्हरीवन हे शब्द हेच काम करतात. आता लक्ष द्या, कारण आपण आलो आहोत आपल्या आजच्या मास्टर क्लासकडे. हा तो भाग आहे जिथे परीक्षेत हमखास गोंधळ होतो आणि प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे आत्मवाचक आणि परिणामकारी सर्वनामांमधला फरक. चला, हा गोंधळ आज आपण कायमचा संपवून टाकूया. हा फरक समजून घेण्याची एक सोपी युक्ती आहे. डावीकडे आहे आत्मवाचक सर्वनाम म्हणजेच रिफ्लेक्सिव्ह. रिफ्लेक्सिव्ह हा शब्द रिफ्लेक्शन म्हणजे आरशातल्या प्रतिमेसारखा आहे. इथे क्रिया कर्त्यावरच परत येते. उदाहरण बघा, दे डिसीव्ड देमसेल्व्स. त्यांनी कोणाला फसवले? स्वतःलाच. इथे क्रिया करणारा आणि भोगणारा एकच आहे. आता उजवीकडे बघा, परिणामकारी सर्वनाम म्हणजे एम्फॅटिक. याचे काम फक्त जोर देण्याचं आहे. उदाहरणार्थ, आय मायसेल्फ हॅव कम्प्लीटेड इट म्हणजे मी स्वतः हे काम केलं आहे. आता खरी कसोटी बघा. दुसऱ्या वाक्यातून जर आपण मायसेल्फ काढून टाकलं तर वाक्य होतं आय हॅव कम्प्लीटेड इट. अर्थ बदलला का? नाही. पण पहिल्या वाक्यातून देमसेल्व्स काढून टाका, दे डिसीव्ड. वाक्य अपूर्ण वाटतं. हीच खरी कसोटी आहे. तर मग आपल्या टूलबॉक्समधली सर्व महत्त्वाची साधनं आपण तपासून पाहिली आहेत. आत्ता वेळ आली आहे ती आपल्या टेट मिशनवर वापरण्याची. बघूया हे ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष कामाला कसं लावायचं. या संपूर्ण चर्चेतून 3 गोल्डन रूल्स लक्षात ठेवायचे आहेत. नियम पहिला, सर्वनामाचं मूळ काम काय आहे ते ओळखा. नामाची पुनरावृत्ती टाळणं. नियम दुसरा, वाक्याला काय हवंय ते बघून योग्य साधन निवडा. आणि नियम तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा, आत्मवाचक आणि परिणामकारी यांच्यातला सूक्ष्म फरक नीट ओळखा. हे 3 नियम लक्षात ठेवले की तुम्ही तयार आहात. आणि आता तुमच्यासाठी एक छोटंसं पण खूप महत्त्वाचं मिशन. आजच एक इंग्रजी वर्तमानपत्र किंवा कोणतंही पुस्तक घ्या. त्यातलं एक पान वाचा आणि त्यात जेवढी सर्वनामं दिसतील त्या सगळ्यांना गोल करा. आणि मग स्वतःलाच आव्हान द्या की हा कोणता प्रकार आहे. हा सराव तुम्हाला परीक्षेसाठी इतकं पक्क तयार करेल की यानंतर सर्वनाम हा विषय तुमच्यासाठी अगदी सहज सोपा होऊन जाईल. करून बघाच.